सत श्री अकाल. मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज गुरु नानक जयंती आहे. गुरु नानक जयंती निमित्त आपण कडा प्रसाद बनवूयात. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. चला साहित्य पाहूयात. खूप छोटंसं साहित्य आहे आपल्याकडे. इथे 1 वाटी साजूक तूप आहे, 1 मोठी वाटी साखर आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे. आणि नॉर्मल नाही आपण चपात्या करण्यासारखं, तर हे जाडसर पीठ आहे. पाहू शकता तुम्ही, रवाळ रवाळ आहे. चला याचा आता कडा प्रसाद बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकूयात आणि थोडंसं शिल्लक ठेवूयात. त्याला खूप प्रमाणात तूप लागतं. जितकं जास्त तूप असेल तितकं ते कडा प्रसाद व्यवस्थित बनतं. चला, तूप टाकलेलं होतं. तूप गरम झाल्याच्या नंतर पीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता व्यवस्थित ह्याला परतून घेऊयात. आणि हे भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागणार आहे आपल्याला, कारण फास्ट गॅस करायचा नाहीये. मंद आचेवरतीच आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित भाजायचं आहे. जेव्हा आपण गुरुद्वारमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला कडा प्रसाद दिला जातो आणि ह्या प्रसादाला खूप महत्त्व आहे. पहा, पिठाला वास चांगला सुटलेला आहे. हलका हलका मस्त स्वाद यायला लागलाय. रंग पण बदलायला लागलेला आहे. पहा, एकदम मंद आचेवरती तुपावरती परतून घेतलेला आहे. कसा बिस्किट सारखा कलर आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूयात. आपण 1 वाटीच घेतला होता ना आटा, 1 वाटी आपण साखर टाकूयात. असा कलर आला ना की त्यावेळेला साखर टाकायची आणि लगेच 2 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 वाट्यांपेक्षा पाणी जास्त टाकायचं नाहीये. मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे बरोबर. आता ह्याला परत मंद आचेवरती ढवळत ढवळत शिजून घेऊयात. कडा प्रसाद बनवून तयार झालेला आहे. पहा किती मस्त रवाळ रवाळ असा प्रसाद दिसतोय. थोडा वेळ शिजूयात, 2च मिनिट, आणि मग प्रसाद आपण देऊयात. प्रसाद बनवून तयार झालेला आहे. आता प्रसाद मुलांना देणार आहे. कडा प्रसाद तयार झालेला आहे. गुरु नानक जयंती निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.